बातम्या बुलढाण्यातल्या संतनगरी शेगाव येथून आनंद सागर सुरू होणार, मात्र तारीख जाहीर केलेली नाहीये। पर्यटकांमध्ये कमालीची उत्कंठा आहे। पर्यटकाची पावले आनंद सागरकडे, मात्र तारीख अजून जाहीर करण्यात आलेली नाहीये। बुलढाणा जिल्ह्यातील संतनगरी शेगावचे प्रमुख आकर्षण असलेले आनंद सागर गेल्या काही वर्षांपासून बंद आहे। मात्र आता हे आनंद सागर सुरू होणार असल्याची चर्चा समाज माध्यमांवर जोरदार पद्धतीने रंगताना पाहायला मिळत आहे। आनंद सागरची रंगरंगोटी सध्या सुरू आहे। आनंद सागर सुरू होईल हे निश्चित आहे, मात्र केव्हा सुरू होईल याबाबत अद्यापही शेगाव संस्थानकडून माहिती देण्यात आलेली नाहीये। त्यामुळे आनंद सागर नेमके केव्हा सुरू होईल याबाबत समाज माध्यमांवर जोरदार चर्चा रंगल्या असल्या तरी 15 एप्रिलला आनंद सागर सुरू होईल अशा अनेक पोस्ट व्हॉट्सअॅपवर, फेसबुकवर व्हायरल झाल्या आहेत। त्यामुळे राज्यातील कानाकोपऱ्यातून अनेक पर्यटक आनंद सागरला भेट देण्यासाठी येत आहेत। इथे आल्यानंतर त्यांचा हिरमोड देखील होत आहे। नेमकं आनंद सागर केव्हा सुरू होईल याबाबत अनिश्चितता असली तरी मोठ्या प्रमाणात आनंद सागरची रंगरंगोटी आणि डागडुगीचं कार्य सुरू आहे। यावेळी आनंद सागर समोरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंदारे यांनी। पाहूया। बुलढाणा जिल्ह्यातील संत गजानन महाराजांच्या संतनगरी शेगावातील आनंद सागर सुरू होणार असल्याची चर्चा व्हॉट्सअॅप आणि सोशल मीडियावर जोरदार रंगू लागली आहे। त्यामुळे एकंदरीत आनंद सागर केव्हा सुरू होईल याची सर्वसामान्य पर्यटकांना, राज्यभरातील पर्यटकांना उत्कंठा लागून आहे। मी सध्या या आनंद सागर परिसरामध्ये आणि हा बाहेरचा जो परिसर आहे, सध्या मंदिर प्रशासनाकडून प्रचंड प्रमाणामध्ये या ठिकाणी आनंद सागर मधील जे काही पाडक्या वास्तू आहे ते बांधण्याचं काम सुरू आहे। रंगरंगोटी जी आहे, डागडुजी आहे, हे काम सध्या मोठ्या प्रमाणावर सुरू करण्यात आलेली आहे। मात्र नेमका आनंद सागर केव्हा सुरू होईल याबाबत कुठल्याच प्रकारची जी घोषणा आहे मंदिर प्रशासनाकडून अद्याप करण्यात आलेली नाहीये। दादा, मला सांगा, तुम्ही आनंद सागरला आज भेट देण्याकरता आला, काय नेमका सोशल मीडियावर संदेश तुम्हाला मिळाला होता? व्हॉट्सअप स्टेटसला होतं 15 तारखेपासून सुरू होणार। बरं, त्यामुळे आम्ही आलेलो होतो। कुठून आलेले तुम्ही? आम्ही साखरखेडा। किती लोक आले? 5 लोक आलो। हे साखरखेड्यावरून आलेलं आहे। साखरखेडा शेगावपासून तब्बल 75 किलोमीटर एवढं लांब आहे। सोबत 5-6 लोक ते घेऊन आलेले आहेत। एकंदरीत सोशल मीडियावर, व्हॉट्सअप स्टेटसवर त्या पद्धतीने आनंद सागर 15 तारखेला सुरू होईल असं सांगण्यात आलं होतं आणि आजची जी काही तारीख आहे त्यामुळे निश्चितच सर्वसामान्यांना वाटून गेलं की आनंद सागर सुरू झालेला आहे आणि चला आनंद सागरची सैर आपण करूया। मात्र या ठिकाणी आल्यानंतर आनंद सागर सध्या स्थितीत बंद आहे। मात्र केव्हा हे खुली होतील याबद्दल अद्याप कुठल्याच प्रकारची तारीख जी आहे ते संस्थांकडून जाहीर करण्यात आलेली नसली तरी आनंद सागर सुरू होतोय या भावनेनेच सर्वसामान्य राज्यभरातील जे काही पर्यटक आहेत, ज्यांना आनंद सागरची ओढ लागली, त्यांच्यामध्ये प्रचंड कमालीचा जो आनंद आहे तो सध्या पाहायला मिळतोय। प्रफुल्ल खंदारे, जय महाराष्ट्र न्यूज, बुलढाणा।